कामगार आयुक्तांची पूर्णवेळ नियुक्ती करावी. राष्ट्रवादी कामगार सेलकडून कामगार मंत्र्यांकडे मागणी. डॉक्टर सुंचू. सोलापूर तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त माननीय सुधीर गायकवाड यांची निवृत्ती झाल्यानंतर प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून माननीय निलेश येलगुंडे साहेब हे काम पाहत आहेत. परंतु सोलापूर शहरात विडी कामगार 60 ते 65,000, यंत्रमाग कामगार 50 ते 60,000, गारमेंट कामगार 30 ते 35,000 पर्यंत असून असंघटित क्षेत्रातील हजारो कामगारांना काम करीत आहेत. तसेच ग्रामीण भागात देखील हजारो कामगार काम करत आहेत. या कामगार आयुक्त कार्यालयाकडे ग्रामीण भाग देखील आहे. वास्तविक पाहता सोलापूर शहरासह सोलापूर जिल्हा मोठे विभाग असून रोज असंख्य कामगारांच्या तक्रारी असतात. त्यांचे निवारण करण्यासाठी कायमस्वरूपी कामगार आयुक्तांची गरज आहे. सध्याचे कामगार आयुक्त निलेश येलगुंडे हे प्रभारी म्हणून आठवड्यातून 2 ते 3 दिवस काम पाहत असल्यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याचे प्रभारी कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनाच कायमस्वरूपी करण्यात यावे. कारण ते यापूर्वी सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त पदावर होते. त्यांना सोलापूर शहरासह ग्रामीणचा देखील अनुभव आहे. याबाबत 26 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयातून कामगारांच्या उपस्थितीत निलेश येलगुंडे यांनाच सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त पदावर पूर्णवेळ आयुक्त म्हणून नियुक्ती केल्यास सोलापूरसह जिल्ह्यातील कामगारांच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल, अशा आशयाचे निवेदन ईमेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय आशिष फुंडकर साहेब यांना पाठवण्यात आले. यावेळी बालाजी बुधाराम, विष्णू गुंडेटी, सोमनाथ कनकी, सतीश गोरंटला, लता शिकटी, वरलक्ष्मी कोंडी, रेखा कुरापटी, राधिका भीमनाथ, आरती आंबेवाले, छायाबाई बाबावाले, अरुणा पुल्ली आदींची उपस्थिती होती. आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय कामगार मंत्री आशिष फुंडकर साहेब यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवित आहोत. निवेदनाचा मुख्य विषय सोलापूर शहरात प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निलेश येलगुंडे साहेब सध्या कार्यरत आहेत. पण प्रभारी असल्यामुळे शहरातील अनेक कामगारांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. प्रभारी असल्यामुळे 1-2 दिवस राहू शकतात आणि त्यांना मुंबईचा चार्ज आहे. म्हणून आम्ही कामगार मंत्र्यांना विनंती करत आहोत. सोलापूर शहरात विडी कामगार 60 ते 70,000 विडी कामगार आहेत. 50,000च्या आसपास यंत्रमाग कामगार आहेत. 30 ते 35,000पर्यंत गारमेंट कामगार आहेत. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. आणि सोलापूर शहरात सोडून ग्रामीणसुद्धा असल्यामुळे अनेक असंख्य कामगार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांना न्याय मिळावा म्हणजे रोजमध्ये उपलब्ध असणारे साहेब पाहिजेत. त्यांना पूर्ण वेळ निलेश येलगुंडे साहेबांना सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त नियुक्ती करावा असं आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलची विनंती करीत आहोत. त्यांना नियुक्ती केल्यास आठवडाभर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर राहू शकतात आणि रोज जे कामगार जातात येतात त्यांना न्याय मिळू शकतो. जे कामगार न्यायासाठी जातात त्यांनी वापस येऊ शकत नाही, परत येऊ शकत नाही. आता प्रभारी असल्यामुळे त्यांनी फक्त 2 दिवस या ठिकाणी असतात. त्यांना नियुक्ती कायमस्वरूपी म्हणजे प्रभारी सोडून पूर्ण वेळ त्यांना या ठिकाणी नियुक्ती करावा असं आम्ही कामगार सेलच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने माननीय कामगार मंत्री आशिष फुंडकर साहेब यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवित आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.